शेतकरी मित्रांनो नमस्कार. कपाशी पिकाचे जवळपास 80 दिवस पूर्ण झालेले आहे शेतकरी मित्रांनो आणि कपाशी पिकामध्ये तणनाशक कुठले फवारले पाहिजे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये तणनाशक तसे कुठलेही तणनाशक रेकमेंड केले जात नाही आणि आता 80 दिवस पूर्ण झालेले आहे कपाशी पिकाला आणि जी मधली लाईन आहे आपली मधलं जे अंतर आहे याच्यामध्ये खूप तण उगवलेलं असतं आणि ह्या टायमिंगला कोणतं तणनाशक मारायचं याची माहिती याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे आहे तर आपण हे स्वीप पॉवर हे UPL कंपनीचं येतं याची स्प्रे झालेला आहे जवळपास फवारणी करून आता 10 ते 12 दिवस पूर्ण झालेले आहे आणि कुठलाही तण या पिकामध्ये शिल्लक राहिलेलं नाही बघा आणि कपाशीलाही कुठलाही इजा झालेली नाही. शेतकरी मित्रांनो हे तणनाशक फक्त आपल्याला जमिनीवर मारायचं आहे, वरती पिकावर उडून द्यायचं नाही आहे. याच्यामुळे पिकाला जरी उडलं तर थोडं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे काळजीपूर्वक समोरची आपल्या पंपाला जी डोम लावतो आपण प्लॅस्टिकची ती लावूनच आपल्याला हे तणनाशक मारायचं आहे. आणि आपलं जे मधलं काही जे तणनाशक असेल आपल्याला ह्या पाण्यामुळे सततच्या पावसामुळे किंवा मग शेतामध्ये वाफ नसल्यामुळे आपल्याला अंतर्मशागत करणं होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे तणनाशक फवारणी करायचं आहे आणि आपल्याला रिझल्ट बी 100% या तणनाशकाचा मिळतो. आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता. पूर्ण जे मधल्या फट्टीमधलं तण आहे हे संपूर्ण नायनाट झालेलं आहे. जवळपास 10 ते 12 दिवसात पूर्ण तण नायनाट झालेलं आहे आणि जास्त तण जरी मोठं झालेलं असलं शेतकरी मित्रांनो तर ते आपल्याला अगोदर खाली जमिनीवर पाडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तणनाशक मारायचं आहे. वरती फवारा जरी आपण करायला गेलो तर वरच्या साईडची कपाशीची पानं खराब होऊ शकतात. त्यामुळं फवारणी करताना तणनाशक व्यवस्थितच मारले गेले पाहिजे. हे तणनाशक आपल्याला प्रतिपंप 100 ml टाकायचं आहे. एका पंपाच्या 15 लिटरच्या पाण्यासाठी 100 ml पंपाला टाकून जमीनमधल्या फट्टीमध्ये मारू शकतो. आपण बघू शकतो या कुठल्याही कपाशीच्या झाडांना या तणनाशकामुळे इजा झालेली नाही शेतकरी मित्रांनो. त्यामुळे काळजीपूर्वक आपण जर हे तणाचा वापर केला तर 100% आपलं तणाचा नायनाट होतं आणि पिकालाही कुठली हानी होत नाही. ह्या ज्या तणनाशकामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो तर जो घटक आहे ग्लोफोसिनेट अमोनियम 13.5% हा घटक आहे. त्यानं रिझल्ट चांगले मिळतात. जे आपण बघतो आहोत सुरुवातीला असं तण होतं आणि फवारणी केल्यानंतर आपण अगोदर व्हिडिओमध्ये बघितलं तशा प्रकारे नायनाट झालेलं आहे.